हॅलो. रोज 12पर्यंत झोपणारी मी आज चक्क 6:30 वाजता उठून सगळं आवरून एकदम चोरासारखी पॅक होऊन घरातून बाहेर पडतीये. आता ते कशासाठी ते तुम्हाला पुढे समजेलच, सो स्टे ट्यून. ऑटो पकडली आणि अजूनही दिवस उजाडलेला नव्हता, सगळीकडे अंधारच होता. तुम्हाला वाटत असेल की मी एवढ्या सकाळी कुठे चालली आहे अशी, तर ते तुम्हाला समजणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझा बसचा पास संपलेला असल्यामुळे आज मला खूप दिवसानंतर ट्रेनचं दर्शन होणार आहे, कारण आज मी ट्रेननी ट्रॅव्हलिंग करणार आहे. आणि आता 7 वाजलेले आहेत आणि आता दिवस उजाडायला स्टार्ट झालेला आहे. अजूनही पूर्ण दिवस उजाडलेला नाही आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आलेली आहे. तर तुम्ही बरोबर ओळखलत, मी आलेली आहे माझ्या कॉलेजला. एक्झामनंतर आज खूप दिवसानंतर कॉलेजचा माझा फर्स्ट डे होता. लेक्चर वगैरे केले, फ्रेंड्सला वगैरे भेटले आणि एक लेक्चर झालं की आम्हाला लगेच बाहेर यायचं असतं, काय माहिती कशासाठी. इकडे लहान मुले खेळत होते. आता कॉलेजमध्ये नवीन नवीन इव्हेंट्स चालू होणार आहेत. त्यानंतर इकडे आमचं सिरियस डिस्कशन चालू होतं की आता नेक्स्ट लेक्चर करायचं आहे की नाही. मग फायनल डिसिजन घेतला की करायचं आहे. आणि लेक्चरला गेल्यानंतर मला समजलं की आज असाइनमेंट देण्याचा लास्ट डे होता, त्यामुळे मी लगेच असाइनमेंट लिहायला स्टार्ट केलं. असाइनमेंट पण लगेच लिहून झाली 1 तासामध्ये. त्यानंतर मी लगेच सरांकडे सबमिट वगैरे केली आणि त्यानंतर पोटामध्ये कावळे ओरडत होते, त्यामुळे मस्त अशी मिसळ खायला गेलो आणि मिसळची टेस्ट पण एकदम भारी होती. चालत स्टेशनकडे आलो. चालत आल्यामुळे पाय खूपच दुखत होते. तर इकडे माझ्या फ्रेंडनी तर स्टेशनवरच बसून घेतलेलं होतं. स्टेशनच्या मागे रिव्हर असल्यामुळे तिथला व्ह्यू एकदमच निसर्गरम्य आणि मनाला शांती देणारा आहे. खूपच छान वाटतं एकदम शांतता असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर. तुम्हाला पण हा व्ह्यू बघून मस्त वाटलंच असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.